विधानसभेला बारामतीमधून युगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर दिंडोरीमधून झिरवाळांच्या विरोधात मुलगा गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण विधानसभेला पवार 20 तरुण उमेदवारांना तिकीट देणार आहे। पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा नेते मैदानामध्ये उतरवण्याचा निर्णय पवारांनी घेतलाय। असं कळतं त्यामध्ये आहेत बारामतीमधून युगेंद्र पवार, अकोल्यामधून अमित भांगरे, आष्टीमधून मेहबूब शेख हे उमेदवार असू शकतात। तर बारामतीमधून युगेंद्र पवार, तासगावमधून रोहित पाटील आणि दिंडोरीमधून गोकुळ झिरवाळ हे उमेदवार असू शकतात। तर 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी देणार, त्यामध्ये बारामती, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, अहेरी, अमळनेर, उदगीर, इंदापूर, अणुशक्तीनगर, परळी, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण आणि वडगाव शेरी या 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी दिली जाईल।